मित्रांनो, जनगणना 2027 घर बसल्या आपल्याला करता येणार आहे। 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला सेल्फ जनगणना म्हणजे स्व जनगणना करता येणार आहे। यानंतर 15 मे नंतर HLO आपल्या घरी येतील। तुम्ही जी जनगणना केलेली आहे ती व्हेरीफाईड करतील। म्हणजेच काय, स्वतः घर बसल्या जनगणना तुम्ही 2 ते 5 मिनिटात आता करू शकता आणि त्यानंतर जे की HLO ऑफिसर येणार आहेत ती तुम्ही जी माहिती भरलेली आहात ती पाहतील आणि व्हेरीफाईड करतील। जरी तुम्ही स्व जनगणना केली नसेल तरी अधिकारी येणार आणि जी काही प्रश्न असणार आहेत त्यांची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे। यासाठीच तुम्हाला घर बसल्या आताच जनगणना करू शकता। म्हणजे जे जनगणनेमध्ये प्रश्न आहेत ते तुम्ही आता भरू शकता, त्यानंतर तुम्हाला खूप सोपे जाणार आहे। तर जनगणना कशी करावी घर बसल्या, चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पहा, स्वतः जनगणना करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, तुम्ही मोबाईल वरती ओपन करायचं आहे। se.census.gov.in या वेबसाईट वरती या। यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, मोबाईल वरती सुद्धा सेम। इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे। यानंतर पहा, हा कॅप्चा देण्यात आलेला आहे तो इथे फिल करा। व्हेरीफाय अँड प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, स्वागत आहे, वेलकम केलेला आहे, ओके या पर्यायावरती क्लिक करा। सेम प्रोसेस मोबाईल वरती सुद्धा। आता इथे पहा, नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड म्हणजेच कुटुंब प्रमुखाचे आपल्याला इथे नाव टाईप करायचे आहे। यानंतर आपला मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे। ईमेल आयडी असल्यास टाका, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। आणि यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटन वरती क्लिक करा। आता पहा, सक्सेस OTP सेंड टू युअर मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती OTP आलेला आहे तो इथे फिल करायचा आहे। आणि इथे लँग्वेज पहा, मराठी घ्यायची आहे। OTP फिल केला, आता व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल। एरर आला तर ट्राय करा, ओपन होणार। यानंतर पहा, आपल्याला इथं आपलं राज्य ऑलरेडी आलेलं आहे, जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो कोणता आहे तो जिल्हा तुम्ही इथून टाईप करून घ्या किंवा सिलेक्ट करून घ्या। पिनकोड तुमचा टाईप करा। आणखीन एक इथे गावचे नाव आपल्याला टाकायचे आहे, आपले गावचे नाव किंवा आपल्या जवळच्या गावचे नाव किंवा लँडमार्क टाकायचं आहे। तालुका जवळ असेल तर तालुक्याचं सुद्धा नाव तुम्ही सर्च करू शकता आणि तुमचं गाव इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने स्थान आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। कृपया नकाशामध्ये तुमच्या घरावर मार्कर ड्रॅग करा असा ऑप्शन आहे, ठीक आहे, या पर्यायावरती क्लिक करा। तुम्हाला मोबाईल मध्ये सुद्धा सेम दिसणार आहे। आता तुमचं जिथं घर आहे, लँडमार्क आहे, तिथं आपल्याला इथं ॲरो आणायचा आहे। पहा, अशा पद्धतीने। आणि तुमचा येलो जो काही आहे, रेड कलर, तो येलो तिथं आपल्याला मिळवायचा आहे। पहा, अशा पद्धतीने। आता हा येलो कलर जिथे आणणार आहात तिथे तुमच्या घराचे अक्षांश आणि रेखांश असं तुम्हाला दिसेल आहे। मोबाईल वरती सुद्धा सेम असणार आहे, त्यामुळे मी कम्प्युटर वरती तुम्हाला दाखवतोय। यानंतर पहा, स्थानाची पुष्टी करा। तुमच्या घरावरतीच हा रेड मार्क आणायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला घरावरती आणल्यानंतर स्थानाची पुष्टी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। बस इतकंच करा। यानंतर पहा, पुढील स्टेप आहे जतन करा आणि पुढे जा। यानंतर पहा, स्थानाची पुष्टी पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे। तुमचं राज्य, जिल्हा आणि तुमचा अक्षांश रेखांश हा तुमचं लोकेशन ऑन केल्यानंतर दिसणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं, कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा। चुकीचे स्थान असल्यास तुमचा स्वगणना डेटा प्रगणाकडे जाणार नाही। म्हणजे पहा, तुमचा जो हा सर्वे असणार आहे, तुमच्या घरी 15 तारखेनंतर जनगणना करण्यासाठी अधिकारी येणार आहे, त्यांच्याकडे जाणार नाही। त्यामुळे करेक्ट घ्या। आणि यानंतर पहा, नेक्स्ट स्टेप आहे जनगणनाची माहिती। आता यामध्ये काय काय भरायचं आहे ते महत्त्वाचं आहे, यासाठीच मी कम्प्युटरवरती तुम्हाला समजून सांगत आहे। गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, तुमचं घर कोणतं आहे, मातीचं आहे, बांबूचं आहे, दगड सिमेंट कोणतं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। घराची भिंत पहा कशी आहे तुमची, गवत, लाकूड, माती, कच्च्या विटा, दगड, सिमेंट, पक्क्या विटा जे काही आहे ते सिलेक्ट करा। घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, आता काय छप्परासाठी आहे तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। उदाहरणासाठी पहा, गवत, प्लास्टिक, हाताने बनवलेले कौलं किंवा कॉन्क्रीट म्हणजे स्लॅब असेल तर कॉन्क्रीट। आता गणना घराची स्थिती चांगली आहे, राहण्यास योग्य आहे की मोडकळीस आलेला आहे ते तुम्हाला इथे
सिलेक्ट करून घ्यायचं आहे। चांगले असेल तर चांगली, राहण्यास योग्य असेल तर राहण्यास योग्य। यानंतर जतन करा आणि पुढे जा। पहा तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे, हो या बटनवरती क्लिक करा। मोबाईलवरती सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे। या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, किती व्यक्ती इथं या घरात राहतात त्यांची संख्या आपल्याला इथे लिहायची आहे। यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव जी की तुम्ही वरती टाकलेलं आहात तेच पुन्हा तुमच्या निवडलेल्या भाषेत टाईप करायचं आहे। त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे लिंग पुरुष, स्त्री, अन्य जे काही आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर पहा तुमची जात, जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर असाल तर इथे पहा सूची देण्यात आलेली आहे, म्हणजे लिस्ट देण्यात आलेली आहे की तुमची कास्ट कोणती आहे ती तुम्ही सूची उघडून तुम्ही पाहू शकता। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती की इतर मध्ये ओपन येणार आहे। अनुसूचित जाती आणि जमातीसाठी इथे लिस्ट आहे। या घराच्या मालकी हक्काची स्थिती, आता स्थिती काय असणार आहे, स्वतःचे घर आहे, भाड्याचे आहे की भाड्याने आणि कोठेही स्वतः घर नसलेले आहे। स्वतःचे घर असेल तर पहिला ऑप्शन। त्यानंतर निवास योग्य खोल्यांची संख्या इथे आपली टाकायची आहे। या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या इथे टाकायची आहे आणि जतन करा आणि पुढे जा पर्यायावरती क्लिक करून होय बटनवरती क्लिक करा। यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, नळाद्वारे आहे, प्रक्रिया केलेले की प्रक्रिया न केलेले आहे की विहीर, हातपंप, झरा जे काही आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या। पिण्याची पाण्याची उपलब्धता असलेला स्तोत्र, परिसराजवळ की दूर आहे, म्हणजे विहीर दूर आहे, ग्रामपंचायतीने पुरवठा केलेला आहे तर ते दूर असणारच आहे। प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज आहे, रॉकेल, सौर ऊर्जा, इतर तेल विजेवरती आहे। शौचालयाची उपलब्धता काय आहे, केवळ कुटुंबाच्या वापरासाठी, इतर कुटुंबासह सामायिक वापर की सार्वजनिक शौचालय, स्वतःच असेल तर पहिला ऑप्शन, दुसऱ्याचं वापरत असाल, सामायिक वापरत असाल तर दुसरा ऑप्शन, उघड्यावर जात असाल तर उघड्यावर सिलेक्ट करायचं आहे। शौचालयाचा प्रकार आहे पहा, फ्लॅश शौचालय जोडणी आहे, पाईपद्वारे मलनीकरण, सेफ्टी टँक आहे की इतर व्यवस्था, सेफ्टी टँक असेल तर सेफ्टी टँक। त्यानंतर खड्डा असेल, द्विखड्डा किंवा एकल खड्डा, सेवा शौचालय असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, उघड्यावर असाल तर ते कुठे। त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, म्हणजे सांडपाणी तुमच्या घराचे बंद गटारात, उघडे गटार की गटार नसल्यास, तर गटार नसल्यास हा ऑप्शन सिलेक्ट करा, बंद गटार असल्यास, उघडे गटार असल्यास तर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का, स्नानगृह आहे, छपराशिवाय आहे की कसे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG कनेक्शन जोडणी आहे का, आता खरी माहिती द्या कारण तुम्हाला LPG कनेक्शन नोंद असतं। LPG PNG जोडणी आहे, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे का, घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही। त्यानंतर घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, स्वयंपाकच करत नसाल तर हा ऑप्शन आहे। स्वयंपाकघरासाठी वापरण्यात येणारा मुख्य इंधन कोणतं आहे तुमचं, LPG PNG की जळाऊ लाकूड, ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करून होय या बटनवरती क्लिक करायचं आहे। कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, आता पहा रेडिओ, ट्रान्झिस्टर म्हणजेच काय, रेडिओ संच आहे का, मोबाईल स्मार्टफोनवर तुम्ही रेडिओ ऐकताय की इतर उपकरणावरती, तर मोबाईलवरती। दूरचित्रवाणी म्हणजेच TV आहे काय, पहा दूरदर्शन निशुल्क डिश आहे की इतर डिश तुम्ही बसवलेला आहात, तर पहा दूरचित्रवाणी नसेल तर नाही करा। इंटरनेट उपलब्धता आहे काय, असल्यास लॅपटॉपवरती, मोबाईलवरती जो कोणता ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करा। लॅपटॉप संगणक आहे काय, असल्यास होय, नसल्यास नाही। दूरध्वनी मोबाईल फोन स्मार्टफोन आहे काय, पहा इथे लँडलाईन असेल तर इथं, किंवा फक्त मोबाईल असेल तर कोणता, स्मार्टफोन आता सगळ्यांकडेच आहे। सायकल स्कूटर आहे, सायकल आहे, स्कूटर मोटरसायकल आहे की दोन्ही आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कार, जीप, व्हॅन आहे काय, असल्यास होय, नसल्यास नाही। कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, आता कोणते, तांदूळ, गहू, ज्वारी, कोणतं तुम्ही घेताय ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर इथे मोबाईल क्रमांक तुमचा दिसेल। आता जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा, होय या बटनवरती क्लिक करा। आता पहा पुनरावलोकन, म्हणजे सर्व माहिती तुम्ही भरलेला आहात इतकंच भरायचं आहे। आता पुनरावलोकन तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहावयास भेटणार आहे, ती तुम्ही पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे। पुष्टी करा आणि सादर करा, म्हणजे तुमचं बरोबर आहे, पुढे जा। संपादित एडिट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला
हा पर्याय आहे. मसुदा म्हणजे तुम्हाला ड्राफ्ट सेव्ह करायचा आहे काय आणि पुन्हा एडिट करायचा असेल तर हा. तर पुष्टी करा आणि सादर करा या पर्यायावरती क्लिक करून हो या बटनवरती क्लिक करायचं आहे. अंतिम सबमिशन नंतर सबमिट केल्यानंतर डेटामध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही. तुम्हाला नक्की पुढे काय करायचं आहे, पुन्हा डेटामध्ये बदल होणार नाही. पुन्हा कधी होणार, ज्या वेळेस सर्वे करणारे अधिकारी येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ही माहिती विचारली जाणार. बरोबर असल्यास ती बरोबर करणार आणि एडिट सुद्धा ते करू शकतात. त्यामुळे बरोबर असेल तर होय करा. सबमिट झालेला आहे. जर एरर आला तर ट्राय करायचा आहे. इथं पहा, यशस्वीरित्या सबमिट केले. तुमचा स्वगणना अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे. तुमचा ID इथे देण्यात आलेला आहे, तो मी हाईड केलेला आहे. H पासून आहे SEID, तो सेव्ह करायचा आहे. तुमचा HLO पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही स्वगणना ID प्रगणनासोबत म्हणजे जे अधिकारी येणार आहेत त्यांना द्यायचा आहे. जर तसे झाले नाही तर प्रगणनाकडून नवीन गणनेची आवश्यकता असू शकते. म्हणजे तुमची पुन्हा हेच प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे तुम्ही ही ID दिलात तर तुमचे प्रश्न ऑलरेडी तुम्ही दिलेला आहात, ते फक्त चेक करतील आणि सबमिट करतील. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट मारा, सेव्ह करून ठेवा. खूप महत्त्वाचा आहे हा ID. अशा प्रकारे आपल्या मोबाईलवरती आपल्या घराचं लोकेशन सिलेक्ट करून आपण स्वतः प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला जो नंबर येईल तो 15 मे नंतर जे अधिकारी तुमच्या घरी येतील त्यांना तो नंबर दिल्यानंतर तुम्ही जी जनगणना केलेली आहे तीच त्यांना ओपन होणार आहे. काही माहिती चुकीची दिली असेल तर त्यांना एडिट करता येणार आहे आणि त्यानंतर ते व्हेरीफाईड करून सबमिट करणार आहेत. म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. फक्त 5 ते 2 मिनिटांमध्ये हा फॉर्म भरा. यानंतर तुम्ही जे की अधिकारी येतील त्यांना माहिती द्या. अन्यथा जरी तुम्ही जनगणना केली नसेल तरी जे HLO ऑफिसर आहेत ते येणार आहेत आणि एक प्रश्न तुम्हाला विचारतील आणि तुमचा वेळ सुद्धा घेतील. त्यामुळे जनगणना घर बसल्या अशा प्रकारे करू शकता. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. धन्यवाद.